या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्याचा आमचा निश्चय झालेला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी बारामती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। तुम्ही जर बघितलं तर जेव्हा इलेक्शन लागणार होतं त्याच्या आधी पवार साहेब या भागामध्ये फिरले होते। तिथे असणाऱ्या लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या। लोकांनी सांगितलं की साहेब आता इलेक्शन आहेत, पण काही आमच्या खूप महत्त्वाच्या अडचणी त्या येत्या काळामध्ये आपल्याला सोडवाव्या लागतील। इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असेल, सुप्रियाताई असतील, बारामतीमध्ये अजूनही इतर सर्व पदाधिकारी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा ज्या काही अडचणी आम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या अडचणी नोंद करून साहेबांपाशी आम्ही मांडलेल्या आहेत। आणि मग साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता इलेक्शन झाल्या मी तुमच्याकडे येईल। तर साहेब शब्द पाळणारी व्यक्ती असल्यामुळे साहेब आता लोकात जाऊन जे काही इलेक्शनच्या काळात, इलेक्शनच्या आधी आणि आत्तासुद्धा जे विषय समजून घेतलेत ते सोडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत। मी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुप्रियाताई, मी आणि काही युगेंद्र असतील असे काही सर्व पदाधिकारी आम्ही फिरत होतो। तिथेही आम्ही एक टोटल डॉक्युमेंट बनवलेलं आहे। ते डॉक्युमेंट काल संध्याकाळी साहेबांना दिलेलं आहे। ते डॉक्युमेंट घेऊन आणि साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून येत्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी तिथं सोडवतील असा विश्वास आहे। आता बघा, याच्यामागे समाजकारण आहे का याच्यामागे काही वेगळ्या गोष्टी आहेत, थोडंसं बघावं लागेल। आणि शेवटी या सगळ्या वादामध्ये होतं असं की शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहेत। कर्जमाफी मागण्याची जरूरत आहे, जी आम्ही मागणी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी म्हणून अधिवेशनामध्ये नक्कीच मांडू। त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा अजून शेतकऱ्यांच्या हातामध्ये तिथं आलेला नाही। बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। पेपरफुटीचे मुद्दे आहेत आणि ह्याच्यामध्ये होतं असं की काही प्रमाणात कुठंतरी मेन मुद्दे सोडून हे जे प्रमुख मुद्दे जे महत्त्वाचे सुद्धा आहेत, पण याच्यात आपलं नेहमी म्हणणं आलं आहे की आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊन 50% पुढेच हे आरक्षण कुठेतरी दिल्यानंतर कोर्टात हे आरक्षण टिकू शकतं। आणि त्यासाठी सर्व खासदारांची एक बैठक सर्व पक्ष मिळून भेदभाव बाजूला ठेवून ती आपल्याला घ्यावी लागेल आणि पार्लमेंटमध्ये 50% पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला आणि जे कोणी इतर राहिलेले असतील त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर 50% पुढेच आरक्षण न्यावं लागेल। आणि ते जर न्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंटच्या माध्यमातून घटना दुरुस्ती या बाबतीत करावी लागेल, एवढंच माझ्यासारख्याचं मत आहे। हे बघा, राडा काय झाला हे मला माहीत नाही, पण थोडासा छोटा मोठा मतभेद असेल तर त्याला राडा आपण समजू नका। कारण अनेक वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी तशी विरोधात लढली आहे, पण तुम्ही जर लोकसभेला बघितलं तर खूप मनापासून एकत्रित सगळ्यांनी काम केलेलं आहे। मध्ये आधी छोटे मोठे विषय होतात पण ते सोडवू शकतो। त्यामुळे एक दिवस एखादा विषय झाला असेल की तो कायमस्वरूपी तसाच राहील असं नाही। विधानसभेच्या आधी नक्कीच त्याच्यामध्ये कुठंतरी सुटसुटता आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। नाही, कार्यकर्ते भावनिक असतात, कार्यकर्त्यांनी तिथं ती मागणी केलेली आहे आणि आपल्या पक्षामध्ये मागणी करायला कुठेही बंदी त्या ठिकाणी नसते। त्यामुळे तिथं त्या पद्धतीने लोकांनी मागणी केली। शेवटी जिथं ऑलरेडी आपला आमदार आहे तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही, पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत, आमदार पलीकडे गेलेत, नाही तर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत, तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की ह्यांनाच आपण देणार, त्यांनाच आपण देणार। ते एक प्रक्रिया असते, कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे। त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल। त्यामुळे पवारसाहेब त्या बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील। तुम्हाला वाटतंय का की बारामतीचा दादा बदलायची? नाही, याच्यामध्ये आता लोकसभेला जे झालं, जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला। आता जेव्हा विधानसभा होईल तेव्हासुद्धा 2 पार्टी वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथंसुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल। आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवारसाहेबांना 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार तिथं द्यायचे आहेत, असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेला आहे। उपोषणाच्या बाबतीत सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी खरं तर घेण्याची जरूरत आहे। अनेक वेळा उपोषण केल्यामुळे जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती तशी फार नाजूक आहे, त्यांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी। सरकारने सुद्धा तिथं कुठेतरी काळजी घेऊन एक संवाद तिथं साधला गेला पाहिजे। आणि मगाशी जसं मी म्हणालो, माझं सगळ्यांनाच एक विनंती आहे की सर्व खासदार, सर्व पक्षाचे जे 48च्या 48 खासदार आपल्या या महाराष्ट्राला दिलेले आहेत,
ज्यात सत्तेतल्या काही लोकांच्या आहेत, काही आमच्या विचाराचे आहेत, काही इतरही अपक्ष आहेत, सगळे एकत्रित बसून पार्लमेंट आता त्यांचं सुरू होणार आहे 22-23 नंतर. तर केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये 50% पुढं आपल्याला आरक्षण कसं देता येईल, जे कोर्टात टिकू शकतं. आणि कोर्टात जर टिकायचं असेल तर 50% पुढं जावं लागेल. आणि हे सर्व सामाजिक कार्यकर्ते, जरांगे पाटील साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर असतील, जे सामाजिक विविध समाजासाठी लढत आहेत, ते सगळे एकत्रित, धनगर समाजाचे काही पदाधिकारी आहेत, एकत्रित बसून एक योग्य असा आराखडा बनवून त्यात राजकारण न आणता समाजकारण डोक्यात ठेवून केंद्राच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करूनच हा मार्ग मोकळा होऊ शकतो. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.